नमस्कार. तर आज आपण थंडीत खाल्ले जाणारे पौष्टिक असे जवसाचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो जवस घेतलेली आहे आणि जवस ना आधी चांगली भाजून घ्यायची. तर इथे बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे, म्हणजे आपली जवस आहे ना ते चांगले भाजलेले आहे. एका भांड्यात एक काढून घ्यायचं. नंतर त्याच पॅनमध्ये अर्धा वाटी तीळ भाजून घ्यायची. तीळ देखील थंडीमध्ये अगदी पौष्टिक असते. तीळ भाजून झाली की ती सुद्धा काढून घेतलेली आहे. त्याच पॅनमध्ये अर्धा वाटी खोबरा खीस घेतलेला आहे, तो देखील खरपूस रंगावर भाजून घ्यायचा. तो देखील भाजून झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. नंतर अर्धा चमचा तूप टाकून घेतलं. नंतर याच्यामध्ये अर्धा वाटी बदाम, अर्धा वाटी काजू आणि पाव वाटी अक्रोड घेतलेले आहे. आता हे देखील आपल्याला 3-4 मिनटं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर याच्यामध्ये दीड वाटी मखाना टाकून घेतले आणि हे देखील चांगले असे भाजून घ्यायचे, म्हणजे मखाना ना असा कुरकुरीत झाला पाहिजे तोपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. भाजून झाले की हे काढून घेतलेलं आहे. नंतर इथे बघू शकता आपले जवस आहे ना ते थंड झाले. थंड झाल्यानंतर अर्धा अर्धा करून हे 2 भागामध्ये इथे मी मिक्सरला लावून घेते. तर इथे बघू शकता एका परातीमध्ये काढून घ्यायचा. तर हे पूर्ण जे जवस आहे ना ते मी इथे बारीक करून घेतलेली आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरा किस आणि हे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. आता याला ना जाडसर असं वाटून घ्यायचं, म्हणजे खूप जास्त बारीक नाही करायचं. जाडसर असला ना तर चव छान लागते. आता हे देखील आपण याच याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपण जे तीळ भाजून घेतली होती ना ते अख्खीच मी याच्यामध्ये टाकून घेते. तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही इथे ना तीळ देखील बारीक करून घेऊ शकता, म्हणजे ड्रायफ्रूटसोबतच बारीक करून घ्यायची. तर मी इथे तीळ अख्खीच टाकून घेतली आणि हाताने चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि एक मोठा वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ ना आधी किसून घ्यायचा, म्हणजे तो लवकर मेल्ट होतो. तर इथे बघू शकता हा जो गूळ आहे ना तो वितळला. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतली. आता हे देखील चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आहे ना आपल्याला जे आपण सगळं ड्रायफ्रूट आणि जे जवस बारीक करून ठेवली होती त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि आधी ना हे चमचानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण हे खूप गरम असतं. हे थोडंसं थंड झालं नंतर हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघू शकता हाताने चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आधी बघायचा आपला लाडू जो आहे ना तो वळतो आहे का. जर नसेल वळत ना तर तुम्ही वरून याच्यावर तूप देखील टाकून घेऊ शकता. सगळे लाडू मी या पद्धतीने वळवून घेतलेले आहे. तर इथे बघा भरपूर असे आपले हे लाडू तयार झालेले आहे. तर मस्त असे चविष्ट हे लाडू बनतात आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला माहितीच आहे जवस आणि ड्रायफ्रूट्सचे काय फायदे आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि इथे मी तुम्हाला हा लाडू आहे ना तो तोडून देखील दाखवते. तर बघा किती मस्त असा टेक्स्चर आला आहे याला. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चल बाय बाय.